सगळे लांडगे एका माळेतले मणी नाही. आंबा एखादाच नासका असतो, एखादाच नासका असतो, पण तो वीज जर तो काढला नाही ना, आखी आळी ती नासून टाकतोय. जे नासके आंबे होते ना, तेच त्यांना 2024ला वाटत होतं की हे आपल्या उपयोगाचे त्यांच्या निवडून येण्यासाठी. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची अवलाद सांगायचं. सगळ्या पिढ्यांमध्ये आम्ही कुस्त्याच आमच्याकडे सराव आहे, आम्हाला त्याच्या डावाच्या संदर्भात सांगावं. यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे. मला घुटना चीट कसं करायचं ते माहिती आहे. डाव टाकण्याच्या अगोदरच पाहिलं चितपट झालं, त्याच्यावर डाव टाकायची गरजच पडत नाही. त्यामुळे बरेचसे लोक आहे ना अगोदरच चितपट झालेले, त्यामुळे त्यांच्यावर डाव टाकायचा नाही. म्हणजे हाताला हात लावायच्या आधी डायरेक्ट मी चित झालो. हे सरेंडर झालेले लोक आहेत. काय होतास तू, काय झालास तू, आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा. पार्थ पवारच्या आधी स्वार्थ पवार म्हणलं तर चालेल का? परिवारातला वाद दाखवत होते, ते परिवार एकत्रच होता, मी पहिल्यापासून सांगत होतो. तरी सुद्धा महायुतीचा धर्म म्हणून आम्ही पाळला. महायुतीच्या उमेदवाराला इथे लीड दिला आम्ही. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. हा बिबट्या बरोबर लांडगे पण आले. अरे ते लांडगे खूप आहेत, यायला त्यांची मतं आपल्याला पाहिजेत. आपले उमेदवार पण आहेत, अनुराधाताई सुशील लांडगे, ती इथनच माझ्यावर डोळे वटारते. आणि ती सुशील पण तसाच करतोय. त्याच्यामुळं सगळे लांडगे एका माळेतले मणी नाही. आंबा एखादाच नासका असतो, एखादाच नासका असतो, पण तो वीज जर तो काढला नाही ना, आखी आळी ती नासून टाकतोय. आता 15 तारखेला तो नासका आंबा काढायची वेळ आली आडीतला, आणि बाकीची आळी आपल्याला चांगली ठेवायची आहे. एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं, तर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची अवलाद सांगायचं. यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे. मला घुटना चीट कसं करायचं ते माहिती आहे. कसा घुटना चीट. अरे बाबांनो, कशाला बोलायला लावता? काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं. इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर. अरे काय होतास तू, काय झालास तू, आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा. मी कुणावर कारण नसताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही. ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही. माझी मान मजबूत आहे, माझी मान मजबूत आहे. त्यामुळं मला मेंदू म्हणजे बुद्धी आणि शक्ती हे फक्त पैलवानाकडे असतं, म्हणून तो चाणक्य असतो. कुठला डाव समोरचा करणार आहे आणि त्या डावाला काय, कशा प्रकारे त्या डावाला आपण सामोरं जायचं आणि कसं कुणाला चितपट करायचं, हे तर जसं ते आपण म्हणतो ना, आमच्या रक्तातच आहे. आमच्या रक्तातच कुस्ती बिनमिलेली. आमच्या मागच्या सगळ्या पिढ्यांमध्ये आम्ही कुस्त्याच आमच्याकडे सराव आहे, आम्हाला त्याच्या डावाच्या संदर्भात सांगावं नाही. त्यांच्या मुलाला पार्थ पवारच्या आधी स्वार्थ पवार म्हणलं तर चालेल का? अरे एखाद्याचा मुलगा घरात एखादा मोबाईल घेऊन आला, 18,000चा मोबाईल घेऊन आला, त्याचा वडील विचारतो, अरे 18,000चा मोबाईल तिकडे आला कसा?
तिथं 1800 कोटीचा आमच्या एका दलित परिवाराच्या कुटुंबाचा जागा यांनी हडप केली. 1800 करोडची त्यांच्या मुलांनी, त्याच्यावर नाव आहे. आणि त्याचे वडील म्हणतात ते मला नाही माहिती. हे असं कुठं असतं का? आरोप करणं आणि ते सिद्ध करणं ह्याच्यात फरक आहे. आरोप तर मी रस्त्यावर जाता येता कुणी पण करेल. माझ्यावर 100 आरोप करण्याचा त्यांना काय उचलली जीभ लावली टाळ्याला, माझ्यावर बोट करून म्हणती हे महेश लांडगे असं केले, कार्तिक लांडगेने असं केले, त्याच्या कार्यकर्त्यांनी असं केले. जे नासके आंबे होते ना, तेच त्यांना 2024ला वाटत होतं की हे आपल्या उपयोगाचे त्यांच्या निवडून येण्यासाठी. आज जे पण पहा तुम्ही मागच्या 2-4 वर्ष 5-6 वर्षातलं राजकारणाची स्थित्यंतर पहा. जे लोक परिवारातला वाद दाखवत होते ते परिवार एकत्रच होता, मी पहिल्यापासून सांगत होतो. तरी सुद्धा महायुतीचा धर्म म्हणून आम्ही पाळला. महायुतीच्या उमेदवाराला इथं लीड दिला, आम्ही शहरात लीड दिलं. आणि फक्त दाखवण्यासाठी वाद दाखवण्यासाठी आता हे पत्रकार महाराष्ट्राला लपलेलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या या महायुतीमध्ये आपण का आलात? परत पवार साहेबांच्या बरोबर का चाललात तुम्ही? पवार साहेबांच्या बद्दल तुम्ही असं बोलत होता एक काळी की बाबा आता कुठंतरी ज्येष्ठ झाल्यावर थांबलं पाहिजे त्यांनी. म्हणजे एक एवढं अनुभवी व्यक्तीला सुद्धा ते बोलत होते. स्वतःच्या ज्यांनी त्यांना घडवलं त्यांना पण हे बोलत होते. पण कसं आहे माहिती का, राजकारणामध्ये मर्यादा सांभाळण्याचं आहे ना, कदाचित फक्त गल्लीतल्या दादांनीच ठरवलं. डाव टाकण्याच्या अगोदरच पाहिलं चितपट झालं, त्याच्यावर डाव टाकायची गरजच पडत नाही. त्यामुळे बरेचसे लोक आहे ना अगोदरच चितपट झालेले, त्यामुळे त्यांच्यावर डाव टाकायचा नाही. म्हणजे हाताला हात लावायच्या आधीच डायरेक्ट मी चित झालो. हे सरेंडर झालेले लोक आहेत.